नमस्कार, मी डॉक्टर मंदार देशपांडे इचलकरंजीमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहे। आज आपण फायब्रॉइड आणि प्रेग्नन्सी याविषयी एक छोटासा माहितीपट व्हिडिओ करू। तर जनरली फायब्रॉइड म्हणजे काय आहे? तर फायब्रॉइड हे एक प्रकारची बिनाइन गाठ आहे जी गर्भाशयाचे जे मसल असतात मायोमेट्रियम याच्यापासून डेव्हलप होते। तर फायब्रॉइड हे जनरली नॉन कॅन्सरस म्हणजे कॅन्सर नसलेली गाठी असतात, पण काही वेळेला त्याच्यामध्ये कॅन्सर डेव्हलप व्हायची शक्यता असू शकते। फायब्रॉइड हे लहान गाठीपासून सुरुवात होऊन हळूहळू ते वाढत जाऊन मोठ्या गाठीमध्ये पण त्याचं रूपांतर होऊन ते पेशंटला सिम्पटम्स क्रिएट करू शकतात। बऱ्याच फायब्रॉइडच्या गाठी ह्या अननोटिस्ड जातात, म्हणजे पेशंटला फायब्रॉइडच्या गाठी असतात पण त्याचे कुठलेही सिम्पटम येत नाही, त्यामुळे त्यांना लक्षात येत नाही। आजकाल काय झालंय की बऱ्याच यंग जनरेशनमध्ये प्रेग्नन्सी पोस्टपोन करायचे किंवा लग्न उशिरा करायचे प्रमाण वाढलेलं आहे, व्हॉट एव्हर रिझन असेल। तर अशा पेशंटमध्ये फायब्रॉइडचं प्रमाण हे जास्त आढळून येतं। मे बी फायब्रॉइड हे कधी कधी स्ट्रेसशी कोरिलेट केलं जातं, त्यामुळं स्ट्रेस आणि फायब्रॉइड ह्याचं एक रिलेशन आपण आहे असं म्हणू शकतो। तर फायब्रॉइडच्या गाठी ह्या जनरली गर्भाशयाच्या कुठल्याही भागात म्हणजे वरच्या, मधल्या, खालच्या भागात, अँटीरियर वॉल, पोस्टीरियर वॉल अशा कुठेही डेव्हलप होऊ शकतात। त्या कुठं आणि किती मिलीमीटर किती सेंटीमीटरच्या गाठी आहेत याच्यावरती त्याचे प्रेझेंटिंग सिम्पटम अवलंबून असतात। पण काही पेशंट्समध्ये फायब्रॉइड हे प्रेग्नन्सी झाल्यानंतर सुद्धा डायग्नोस होतं। जसं मी मगाशी म्हणालो की फायब्रॉइड स्वतःहून कुठलेही सिम्पटम क्रिएट करत नाहीत जर ते लहान असतील तर। फायब्रॉइडमध्ये सुरुवातीच्या काळात म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये फायब्रॉइडमुळे पोटात दुखण्याची तक्रार जास्त होऊ शकते, काही वेळेला स्पॉटिंग व्हायची शक्यता असते, ब्लीडिंग होतं आणि कधी कधी फायब्रॉइडमुळे स्वतः फायब्रॉइडमुळे मिसकॅरेज पण होऊ शकते। काही पेशंटमध्ये फायब्रॉइडच्या गाठीमुळे कमी दिवसाचं बाळंतपण म्हणजे प्रीमॅच्युअर लेबर व्हायची शक्यता पण जास्त असते, किंवा काही वेळेला त्यांच्यामध्ये कमी दिवसाच्या ह्याच्यात पाणी जायचं म्हणजे रप्चर ऑफ मेम्ब्रेन हे सुद्धा प्रकार व्हायची शक्यता जास्त असते। किंवा काही वेळेला फायब्रॉइडच्या गाठी प्रेग्नन्सीमध्ये वाढल्यामुळं बाळाची पोझिशन ही नेहमी ज्या वेळेला वर्टेक्स असते म्हणजे बाळ डोक्याकडून असतं त्याच्याऐवजी ते आडवं किंवा पायाळू मूल राहायची शक्यता जास्त असते, त्याच्यामुळे डिलिव्हरी नॉर्मल नैसर्गिक डिलिव्हरी होण्यासाठी पण प्रॉब्लेम येतो। त्यामुळे अशा पेशंट्समध्ये सिझेरियन सेक्शनचं प्रमाण वाढू शकतं। ही फायब्रॉइडची गाठ जर अँटीरियर वॉलला असेल तर काही वेळेला टेक्निकल डिफिकल्टीज सिझेरियन करताना येतात, काही वेळेला गर्भाशय आकुंचन पावत नाही, काही वेळेला हे फायब्रॉइड जी गाठी ज्या असतात ह्या एखाद्या फांदीप्रमाणे गर्भाशयाला लटकलेल्या असतात, त्याला पेडन्क्युलेटेड फायब्रॉइड म्हणतात। तर अशा पेशंट्समध्ये जर समजा त्याला पीळ पडला तर काही वेळेला मात्र प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा पेशंटच्या पोटात भयंकर दुखायला लागतं आणि त्यावेळेला इमर्जन्सीमध्ये आपल्याला ही फायब्रॉइडची गाठ पेडन्क्युलेटेड फायब्रॉइड आपल्याला काढून टाकायला लागू शकतं। त्यामुळं फायब्रॉइड आणि प्रेग्नन्सी ह्या तेवढाच महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यात आपण प्रत्यक्ष गरजेप्रमाणे काय गरज असेल त्याच्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट केली तर पेशंटसाठी त्याचा बेनिफिट होऊ शकतो।